पुस्तकांबद्दल, दोन्ही पुस्तकांबद्दल राधाकृष्ण सरांनी माहिती दिलेली आहे, पण त्याचे लेखकांबद्दल त्याहीबद्दल त्यांनी बऱ्यापैकी उल्लेख केलाय. पण आता मी लिहूनच आणले तर मी बोलून टाकते. तर प्रवीण वर्धापूरकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि अनेक नावाजलेल्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार ते संपादक अशा अनेक जबाबदाऱ्या लिहिल्या पेललेल्या आहेत. आणि हे पुस्तक वाचत असताना म्हणजे अगदी सखोल वाचलेलं नाहीये, पण मी चाळलं आणि काही त्यातली प्रकरणं वाचली तर माझ्या असं लक्षात आलं की अगदी ग्रामीण भागात जन्म झालेले प्रवीण सर कष्टाने शिक्षण घेत त्यांनी महाराष्ट्र म्हणा किंवा भारताच्या सगळ्याच भागांमध्ये त्यांनी कामानिमित्त वास्तव्य केलेलं आहे, अनुभव आहे. आणि सर जसं म्हटले तसं शेंदूर खरवडणारे ते नक्कीच आहेत. आणि असं असलं तरी मनाचा मुळातला ओलावा आणि हृदयस्पर्शी बोलण्याचं जी त्यांची कला आहे ती त्यांनी जपून ठेवलेली आहे. आणि अत्यंत प्रेमळही आहेत ते, दिसत जरी नसलं तरी. आणि त्यांची अनेक पुस्तकं, हे काही पहिलं पुस्तक नाहीये, तर त्यांची डायरी, नोंदी डायरीतल्या माध्यमातली ती, क्लोजअप, आई, तसेच कैवल्य ज्ञानी या पुस्तकांचं आतापर्यंत प्रकाशन झालेलं आहे. आणि मला विशेष भावला त्यांच्यातला गुण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आणि ते आत्मसात करणं. त्यांचा रेग्युलर ब्लॉग एक सुरू आहे आणि त्यांचा मोठा चाहता वर्ग सुद्धा आहे. आणि सोशल मीडियावरती सर अगदी व्यवस्थित ऍक्टिव्ह असतात आणि हे सध्याच्या काळामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ते आमच्यासाठी नाही असं म्हणून कोणीही, म्हणजे ते खूप सिनियर आहेत आता असं त्यांच्या भाषणातून मला कळालं. मला काही ते खूप सिनियर आहेत असं वाटत नाही, तर ते काळाशी जमवून घेतात. दुसरं म्हणजे शाहू पाटोळे सर माहिती सेवेतून ते डिरेक्टर म्हणून निवृत्त झालेले आहेत. खाद्य संस्कृती हा त्यांचा आवडीचा विषय आहे. मला वाटतं कामानिमित्त ते अनेक ठिकाणी फिरलेले आहेत, त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं असताना त्या प्रांताची खासियत असणारं खाद्य, त्यांच्या रूढी परंपरा आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे ही गोष्ट नको खायला, ही कशाला खायची, तर ते म्हणजे ती संकल्पना त्यांच्या डोक्यात तिथूनच आली असावी. तर कुठलाही मनामध्ये रिझर्वेशन न बाळगता सगळ्या पद्धतीचं खाद्य पदार्थ त्यांनी एक्सप्लोर केलेले आहेत. आणि सगळ्यात उत्तम त्यातली क्वालिटी म्हणजे ते स्वतः उत्तम स्वयंपाकही करतात. ते अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात, त्याचे फोटो बघितले आणि त्यांच्या काही पदार्थांची लाभार्थी सुद्धा आहेत. त्यामुळे मी म्हणू शकते 100% की ते उत्तम स्वयंपाकी आहेत. जातीनिहाय खाद्य संस्कृतीचा धांडोळा घेणारं त्यांचं अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि समीक्षकांच्या पसंतीस पण उतरलेलं आहे. आणि आजच्या जे पुस्तक आहे आमच्या थाळीत आमचं अन्न, याची मूळ संकल्पना त्यांची आहे. आणि नावावरून जरी ते फक्त खाद्य संस्कृतीबद्दल वाटलं तरी जेव्हा मी तेही पुस्तक चाललं तर सध्या जी चालू असणारी स्थित्यंतर आहेत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ह्या सगळ्यांचं त्यामध्ये एक परामर्श घेण्याची भूमिका मला दिसली. आणि मला ते पुस्तक ऍक्च्युली मला ते खाली ठेवावं असं वाटलं नाही. तर आजच्या काळामध्ये ते अत्यंत उत्तम पुस्तक आहे. तर आता आपण या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन आपण करूयात. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करावं. सर अजून थोडेसे जवळ जवळ या सगळे सर थोडं जवळ जवळ या ना. क्रॉस उभे राहा. ऑर्डर दे पण खूप अवकाश इथून तुम्ही जमतोय ना सगळ्यांना.
धन्यवाद. ऑफिशियली आता दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. यानंतर पुस्तकांचं प्रकाशन झालं. या पुस्तकांबद्दलची भूमिका आपल्या समोर काही जण मांडणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी आमच्या थाळीत आमचं अन्न याबद्दल संपादक दयानंद कनकदंडे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार इथे मांडावे. आयोजित प्रवीण बर्दापूरकर सरांच्या लेखणीच्या आग्रहावर आणि जे आमच्या थाळीत आमचं अन्न हे पुस्तक आहे त्या प्रकाशनाला उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व, हे आमच्या थाळीत आमचं अन्न हे पुस्तक आहे. ते एका काळामध्ये पुण्यामध्ये असलेल्या आमच्या काही मित्रमंडळींनी केलेल्या एका अत्यंत अल्पाशा आणि महत्त्वाच्या हस्तक्षेपाचं एक दस्तावेजीकरण आहे. एवढंच याचं एक म्हणजे महत्त्व मला वाटतं, म्हणजे अधोरेखित करावं. आणि फेसबुकच्या ग्रुपवर, सोशल मीडियावर आणि एकूणच समाजात कोणी काय खावं आणि कोणी काय नाही खावं याला घेऊन जे काही वादंग त्या काळामध्ये माजलेलं होतं आणि फेसबुकवर एकूणच सोशल मीडियावर ज्या ताणतणावाचं वातावरण होतं त्या काळामध्ये पुण्यामध्ये निर्माण फाउंडेशन म्हणून गिरीश लता पंढरीनाथ आणि अश्विनी सातव डोके यांच्या पुढाकारानं आम्ही परिसंवाद पुण्यात भरवला. शाहू पाटोळे त्या परिसंवादाला होते आणि त्यांच्या संकल्पनेत म्हणून त्यांचा विषय प्रवेश म्हणून त्यांचा पहिलाच लेख या पुस्तकामध्ये आहे विशेषत्वाने. आणि मग बाकीच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट मांडली गेलेली आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे बाकी याच्यामध्ये आपण हेमंत राजोपाध्यांचा एक लेख या पुस्तिकेमध्ये आहे आणि त्यांनी ते म्हटलंय की संस्कृतीचा अर्थ काय हे लक्षात न घेता आपण तिचे रक्षण करते होतो. आणि एकूणच आपल्याकडे आजूबाजूला आपण जे पाहतो की सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उद्घोष करणारे असतील लोक आणि त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली मग एक धर्म, अन्न आहारावर नियंत्रण, पोशाख, संस्कृती, भाषा या सगळ्या प्रकारामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याच्याबद्दलची असहमती असणारे जे समूह आहेत त्यांचं म्हणणं काय आहे अन्नाच्या बाबतीत हे आम्ही त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला महत्त्वाचं हे वाटतं की आपण सर्वच मुद्दा काय आहे हे न समजून घेता त्याचे समर्थक किंवा विरोधक आपण होतो. त्याच्यामधनं आपण बाहेर पडावं, विषय काय आहे तो समजून घ्यावा. हे त्या परिसंवादात मांडलेलं एक महत्त्वाचं मत होतं पार्थ कोळकेंचं, ते मी उद्धृत करतो की ते म्हणाले की शेतकरी जे पिकवतो त्याचं तुम्ही अन्न खाता, आम्ही पिकवतो त्याचं तुम्ही खाता, पण आम्ही जे खातो त्या थाळीकडे तुम्ही का बघता, त्याच्यामध्ये आम्ही काय खातो हे याच्याकडे तुमचं का लक्ष असतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्या चर्चेमध्ये महत्वाची गोष्ट एक मला अधोरेखित करायची आहे की तुमचं लक्ष तो काय खातो ह्याच्याकडे जे असतं त्याच्यामध्ये मग तो मांसाहारी आहे, शाकाहारी आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या परंपरेचा अन्न आहे या अनुषंगाने असतो. पण एकूणच शेतकरी जे काही पिकवतो त्याचं जे काही अन्न वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि एकूणच अन्न बाजारावर होत असलेलं बाकीचं मग ते काही भांडवली आक्रमणापासून ते जे काही प्रश्न आहेत, एकूणच अन्नधान्याच्या तुटवड्याच्या प्रश्नापासून ते ज्याची खूप मोठ्या प्रमाणावरची दखल डोळे सरांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये घेतलेली आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यानंतर अन्न हे अपूर्ण ब्रह्म, ते एकूणच अन्न हे शून्य ब्रह्म इथपर्यंत आपण आलो आहोत काय हा जो एक काळ आहे. तर या सगळ्या एका मोठ्या संदर्भात याची चर्चा व्हावी या निमित्ताने ही आम्ही ही पुस्तिका केली. त्याचा हा पहिला भाग आहे आणि भविष्यात याच्यानंतर आणखी ही चर्चा पुढे गेलेली आहे तर त्याची पुस्तिका भविष्यात येतील. धन्यवाद. म्हणजे मागे
सोशल मीडियावर फेसबुकवरती हा वाद झाल्याचं त्यांनी मेन्शन केलं. पण मला वाटतं इथल्या लोकांना माहिती असावं बहुतेक की आता रिसेंटलीच अगदीच मागच्या महिन्यामध्ये पण फेसबुकवरती एक मोठा वादंग माजला होता. एक मुंबई स्वयंपाकघर नावाचा एक समूह आहे आणि ज्या ठिकाणी म्हणजे शाकाहार आणि मांसाहार याच्यामध्ये भांडण असणं किंवा वाद असणं एक वेळ आपण समजू शकतो, पण शिऱ्यासारख्या साध्या गोष्टीमुळे आणि रमजानमध्ये केला जाणारा माखंडी हलवा हा शिऱ्याचाच एक प्रकार आहे आणि तो कुणी खावा याच्यावरून अत्यंत वाईट पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण झालं होतं. पण त्यात दिलासा देणारी गोष्ट हीच होती की लोकसत्ता ह्या दैनिकानं त्याची नोंद घेतली आणि त्याच्यावरती अग्रलेख होता. ते घटना घडल्याच्या एक आठवड्याभरातच मला वाटतं लोकसत्तेमध्ये त्याच्यावरती अग्रलेख होता आणि अत्यंत उत्तम अग्रलेख होता. तो आपल्याला कुठे मिळाला तर नक्कीच वाचा. तर अशा परिस्थितीमध्ये हे पुस्तक कायमच रिलेट होणार आपल्याला वाटू शकतं. तर या पुस्तकाबद्दल आभारच मानले पाहिजेत. यानंतर आमच्या थाळीत आमचं अन्न याच्याबद्दल आपली भूमिका मांडतील शाहू पाटोळे. मंचावरील सर्व आमच्या संडे क्लबचे सगळ्यात ज्येष्ठ बापू आहे आणि सगळ्यात कनिष्ठ माझा मुलगा 18 वर्षाचा. 90 ते 18 असा एक एज ग्रुप आहे आणि जास्त हे न करता माझं जे अपूर्ण ब्रह्म पुस्तक आहे इथं बसले पिवळं वादळ आलेलं आहे. त्याने पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित केलं माझं पहिल्या आवृत्ती त्याने काढली आणि त्याच्या खऱ्या अर्थानं संडे क्लब मध्येच पुस्तक होतं. त्याचं तयारी झाली, उद्भव झाला, उद्भवच म्हणतो ना ते जयदेव म्हणाला की ते सविस्तार लिही असं म्हणालो, सविस्तर नाही. तर ते असं ते संडे क्लबचीच ही आमचा हा पुस्तक तयार व्हायची प्रोसेस होती ती संडे क्लब. आता ही जी पुस्तिका आहे खरं तर गिरीश अवघडे आणि अश्विनी सातव लोके ह्यांच्या संकल्पनेतून पुण्यात त्यांनी आता दुसरं पण व्याख्यान घेतलं आमच्या थाळीत आमचं अन्न. त्यांना म्हणून आम्ही थाळी म्हणून ताटली म्हणतो, आमच्या ताटलीत म्हणून पुढच्या वर्षीपासून सांगितलं. ताटली असते ना, थाळी थोडीच असते. थाळी म्हणजे भरगच्च असतं. त्याचं ताटली म्हणजे एक ताट आणि त्याच्यामध्ये कधी खाणे असं तो सगळा भाग आहे. आणि त्याचा एक पहिला प्रयोग म्हणून त्या परिसंवादाची ही पुस्तिका आहे. दुसरं म्हणजे मांसाहाराचा प्रचार करावा लागत नाही कुठंच. मांसाहारी कुठे म्हणून की आमचं अन्न खा किंवा मांसाहार म्हणजे श्रेष्ठ आहार असं कुठे लिहिलं वाचलं मिळतं. याचा अर्थ असा होतो की अपप्रचारकांना असं वाटतं की आपल्या अन्नात दोष आहे म्हणून प्रचार करावा लागतो. दोष कशात आहे? अन्नात दोष असतो, तो मेंदूतला दोष आहे. म्हणजे आपण जे खातो ते दुसऱ्याने खावं असा एक जो अपप्रचार करावा लागण्या मागच अशी मोठी आहे की याचा अर्थ की मांसाहार हा श्रेष्ठ आहार आहे. कारण जेव्हा जेव्हा फूड हा विषय येतो तेव्हा तुम्ही बघा, म्हणजे माझ्या लहानपणचा अनुभव सांगतो मी की मी तो लिहिलाय पण कुठेतरी फेसबुकवर वगैरे. मी 10वीला गेलो, 9वी पास होऊन आणि आमची आई मला आलं की त्या उन्हाळा सुट्टीमध्ये बोर्डिंग वरून की दररोज वरण, ते साधं वरण बिगर फोडणी काय म्हणता मला माहित नाही, ते साधं वरण चपाती त्याच्यावर तूप भात आमटी असं. ते मला राग आला मला, कारण माझे बसून माझे भावंड मोठ्याचं मोठं कालवण वरपून खायचे आणि मी मात्र ती थाळी खायची. म्हणजे कसं काय लावलं म्हणलं हे. म्हणलं ती म्हणली की आपल्या गावात एकच घर आहे, आमच्या गावात ब्राह्मण नाही हा, तरी आमच्या गावात काष्टीचं आहे लक्षात ठेवा. माझ्या गावात ब्राह्मणाचं घर नाही तरीही जातीयता आहे, कुणी टिकवलं आपण तो शोध नंतर घेऊया. आमच्या गावात गुरुवाचं घर आहे. मी त्यांना विनोदानं बहुजन ब्राह्मण म्हणतो, बबरा, बरं का, बबरा. तर गुरुकाकडून सांगितलंय की तुला हे खायला घालतात तर मेंदू चालतो, म्हणजे मेंदू खूप काम करतो, सात्विक असतं ना सगळं ते. मी म्हटलं की तुला माहिती आहे की चंद्रावर लोक गेले, हा ऐकलं म्हणलं ते लोक सगळं मोठ्याचं मोठं खातात म्हणून चंद्रावर गेलेत म्हणलं.
याचा अर्थ असा की कुणी काय खावं, कुणी काय खाऊ नये, कुणी काय लिहावं, कुणी काय लिहू नये, हे कुणी ठरवलं? दुसरी गोष्ट, आपल्याकडे त्रैवर्णिक आहार आहे. भगवद्गीतेत सांगितलाय, ज्ञानेश्वरीत येऊन जातो, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक आहार खाणाऱ्या लोकांची वृत्ती कशी होते ते आपण सगळं वाचलेलं आहे. राजस म्हणजे काय? तिखट असतं आणि ते डुकराचे सगळं खातात. सात्विक मध्ये राजस सगळंच येतं, डुकर पण येतं बरं का, लक्षात ठेवा. मांसाहारामध्ये डुकर हा प्राणी हा पण राजस मध्ये येतो. आणि तामसाला सांगायची गरज नाहीये, भेटलेलं कुणी वाढून दिलेलं खातात ते. मग जो जसं अन्न खातो तशी ती वृत्ती बनत असेल तर चॉईस दिलाय का आम्हाला कुणी की तुम्ही सात्विक खाऊन बघा 1 वर्ष 2 वर्ष तुमच्या वृत्ती तशा होतील? चॉईस द्यायचा नाही आणि सांगायचं की तशी त्याची वृत्ती बनते. बाबासाहेब आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडिया उदाहरण दिलेलं आहे. इलियन ऑफ कास्ट मध्ये राजस्थान मध्ये दलितांनी तूप खाल्लं म्हणून मारहाण झाली, गावानं बदललं त्या तूप खाल्लं म्हणून. मग जिथं चॉईसच द्यायचा नाही तिथं पूर्ण सात्विक खा म्हणून सांगायचं, हे कसं शक्य आहे? मग असं असेल तर आत्ताच्या घडीला अन्नाचं जर आपण एक वर्गीकरण केलं तर मला हा प्रश्न पडतो, मग पिझ्झा, पास्ता, लिझारिया, काय म्हणतात बर्गर किंवा आता चिकनचे प्रकार हे कुठे बसवायचे? मग खाणारे लोक कोण आहेत? त्यांना परवडतं ते, त्यांच्या वृत्ती कशा होत असतील हा प्रश्न मला पडत नाही का? हा प्रश्न पडला पाहिजे ना. एकीकडे मी आणि माझी मुलगी फाटलेली जीन पॅन्ट घालतो, त्याची लाज वाटायची आधी कपडा फाटला म्हणून. आता आनंद वाटत असेल सगळ्यात महागडे पॅन्ट घेऊन फाटलेली कपडे घालण्याची, तर वृत्ती कशा बनतात मग सगळ्यांच्या अशा? म्हणजे अन्नाचा आणि वृत्तीचा काही संबंध नसतो. आणि कुणी विरोध माझा मांसाहार शाकाहार बिलकुलच नाहीये, कधीच नव्हता. विरोध हा माझा आहे की ते काय खावं हे दबाव टाकण्याला आहे. आपण अगदी सूक्ष्मात जाऊयात. मग म्हणजे माझी भूमिका जी आहे ती सांगतो मी. ह्या पुस्तिका मागची जी द्यायला ते मटकी मोड आलेली धान्य खाणं ते भ्रूण हत्या आहे होती. त्यात जीव नसतो का? आम्ही 1 कोंबडा खातो, 1 बोकड खातो, 1 म्हैस खातो किंवा 1 रेडा खातो. एकच मारले आम्ही. त्या पावकुल मटकीमध्ये जर किमान 50,000 मटकीचे, तुम्ही 50,000 मारले ना, असा विचार करा दुसरीकडे जाऊन. तुम्ही हा काय विचार करत नाही. तुम्ही मोडालेले धान्य त्यांना जगायचंय, वाढायचंय, त्यांना असं वेळ व्हायचंय, त्यांना शेंगाणार आहे. आणि मग ते म्हणजे ते इतकं असेल तर मग अंड मी खात नाही, मला अंडा आवडत नाही, कारण ती भ्रूणच त्या अंड सुद्धा 10 जणांनी 1 कोंबडं खातात, पाप वाटून जातं. अंड खाल्लं की मग आताच्या कोरोनाच्या काळात अंडी ज्यांनी खाल्ली ना त्यांना एवढं पाप लागलेलं आहे. किती जीव तुम्ही मारले, भ्रूणच ते अंड खाणं सुद्धा नाही वाटत असं कोणाला का? मग असा विचार करा, तिकडे विचार असा विचार करा ना. माझी भूमिका जी आहे ती अशी आहे की आम्हाला आमचं खाऊ द्या, आमच्या थाळीत जे येतं ते खाऊ द्या, त्यातून ताटात लक्ष ठेवू नका. ऋषीपंचमीला जे खातात काहीतरी म्हणजे की बैलाच्या श्रम, बैल नाही, बैलाकडून श्रम कोण करून घेतो हे महत्वाचं आहे. हो, बैल स्वतः श्रम करत, बैल लागला तुमच्याकडे की माझं श्रम करून घ्या म्हणून. तुम्ही बैल आणला, तुम्ही अंगाने दाबला, बैलाचं शिंग मोडलं, बैल कामाला लावले, तुम्ही बैलाचं शोषण करतात. असं आहे ना ते. तर माझा जो मूळ मुद्दा असा आहे की माझा विरोध कुठल्याही आहाराला नाहीये आणि जे खातात त्यांनाही विरोध करू नका. आणि शाकाहाराचा विरोध बिलकुलच नाहीये. शाकाहारी विरोध कधी म्हणले शाकाहार करू नका म्हणून? कधी म्हटलंय का मी बाबा शाकाहारी करू नका? असं नाहीये ते. तुम्ही आणि विरोध कोणीच करत नाहीये. त्याचा अपप्रचाराला विरोध करणं हे महत्वाचं आहे. म्हणून अश्विनी पुण्याच्या मतदारसंघामध्ये अश्विनीने जो पहिला प्रकरण घ्यायचा होता सर डोळे सर, तिथं तुम्ही खिमा देणार लोकांना म्हणून कार्यक्रम घेऊ दिलेला नाही. पत्रकार संघामध्ये पुण्याच्या गांजर चौकामधल्या कार्यक्रम घेऊ दिला नाही कारण तिथून खिमा देणार आहात लोकांना. पत्रकार असे बघत असतील. एकीकडे अशी काही वृत्तपत्र आहेत की ज्या वृत्तपत्रात मागच्या वर्षी तर चालू होतं आणि थांबत सांगून जे पूर्ण ब्रह्म म्हणून स्थापन सांगतात ते
होय पूर्ण ब्रह्म. बर. त्या सदरामध्ये आदिवासी बायका भेटतात. चंद्रपूर पासून गडचिरोली, छत्तीसगड, अगदी सगळं सगळीकडे. एक ही आदिवासी बाई अंड सुद्धा खात नाही. म्हणजे अख्खा देश सात्विक करून सोडलेला आहे पेपरवर सुद्धा. एवढं काय त्याच्यामध्ये लपवायची गोष्ट आहे. आणि आपला काय सर्व सांगतो ब्रिटिशांपासूनचा की भारतातली कुठलीही जमात, ट्राईब्स आणि शेड्यूल कास्ट हे कुणीही शाकाहारी नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत जशी दारू आहे तसंच मांसाहार पण सांगितलेलं आहे. त्यात वाईट काय आहे? बरं तुमची अडचण काय आहे ते तुमच्याकडून सांगतात खा म्हणून. तुम्ही त्या गोष्टीत जाता, त्या गोष्टीत गेलेलं नाहीत ना. तुमच्यात काय खातात ते मला माहित आहे. कारण आपल्या वर्ण आपण ज्याला गावगाडा म्हणतो, उद्ध्वस्त झाला की चांगली गोष्ट झाली. खाद्य संस्कृती वरून खाली येते, खालून वर गेलेली नाही खाद्य संस्कृती. कारण माझ्या गावातला वर्षातला माणूस काय खातो ते मला माहित आहे, पण मी काय खातो ते त्यांना अजून पण माहित नाहीये. म्हणून माझ्या पुस्तकाचं कौतुक होतंय. लक्षात ठेवा, ते जर माहित असतं मला पुस्तक लिहावं लागलं नसतं. खालून वर जात संस्कृती ना, वरून खाली येते. बरं गावातले सगळे लोक एक प्रकारचं अन्न खातात. एका शेतात अन्न पिकतं, जमिनीतून पाणी पण एका जमिनीतून येतं, झरे पण मिसळलेले आहेत. पण त्या घरी गेलं की ते अन्न पवित्र, हे आलं की अपवित्र. अशा ज्या काही गोष्टी आहेत, चॉईस दिला असता तर कदाचित मला पुस्तक लिहावं लागलं नसतं. ही माझी भूमिका आहे, म्हणून मी ते लिहिलं. आणि अश्विनी सातव डोक्याला जे काही सुरू केलं, स्वतःच्या पर्सला खार लावून ना ती जी करते, खरंच ते कौतुकास्पद आहे. मागच्या दुसऱ्यांदा मला ते रिपीट करतो, त्यामुळे काय झालं मला एकदा बोललो नाही म्हणून सर दुसऱ्यांदा बोलायचं. दुसरी पुस्तिका परत येईलच माझ्या या वर्षीची. एवढं बोलून मी थांबतो. हे आपल्याशी संवाद साधले. नमस्कार. इथे उभं राहिला मला तिघांची आठवण येते. एक अर्थातच श्याम देशपांडे आहे, त्याला स्वामी म्हणत असेल. असा काही कार्यक्रम असला की श्यामचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असेल. त्यात उन्हाळ्याचे दिवस आहे. कार्यक्रम संपल्यावर श्याम म्हणाला असता की काय ऊन आहे वगैरे. आणि मग श्रावणी तत्परतेने त्याची तृष्णा वाढवली असते. श्याम हा एक अशा प्रकारचा माणूस मी बघितला की इतका निर्मळ माणूस मी माझ्या आयुष्यात दुसरा. दुसरी मला आठवण येते ती डॉक्टर अविनाश शेळकेची. माझा कार्यक्रम आहे आणि अविनाश उपस्थित नाही असं कधी घडलं नसतं. आणि तिसरी आठवण अर्थात मला माझ्या बेगमची मंडळाची आहे. हा कार्यक्रम आहे हे ठरलं असतं, ठरल्याच्या पासून बेगम आणि अंजलीची कार्यक्रमाची जी लगबग सुरू झालेली असते ती बघण्यासारखी असायची. म्हणजे आम्ही दोघं जण गणलो जातो त्याच्यामध्ये. कार्यक्रम आमचा आणि सजना धजना यांचा. ते तिघही जण आपल्यात आज नाही आहेत. या तिघांचंही स्मरण मला या प्रसंगी होतं. कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय प्रसाद प्रसादवहिनी, नानासाहेब, मंदिरवहिनी, खरं सगळ्यांनाच मी पर्सनल नावाने ओळखतो. आपण सगळे मान्यवर. एक उल्लेखनीय बाब म्हणजे इथे सुद्धा आपले उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधू. तुम्हाला हा संदर्भ माहीत नसेल, माझ्या पुस्तकात आलेला आहे. औरंगाबादचं आकाशवाणी केंद्र सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा मी त्या आकाशवाणी केंद्रासाठी काम करत असे कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टवर, तेव्हा मी BNC मध्ये 3 रुपये 75 पैशाच्या रोजीने काम करत असे, नोकरी करत असे आणि आकाशवाणीवर काम करत असे. सुधा आणि श्रीकृष्णाच्या वडिलांना माझं अक्षर खूप आवडलं आणि त्यांनी मला पत्रकारितेत अक्षरशः ढकललं. त्यांनी माधव गडकरींना चिठ्ठी दिली आणि तेव्हापासून मी गडकरी स्कूलचा विद्यार्थी. गडकरी म्हणजे माधव गडकरी, नितीन नाही. मी खरं तर माझ्या पुस्तकावर काहीच बोलणार नाही. जयदेव बोलणार आहे. जयदेव तुला एक गंमत सांगितली पाहिजे घडलेली, विसरलो मी तुला काल संध्याकाळी बोलताना सांगायला. मला आमच्या एका कॉमन मित्राचा फोन आला
आणि तुमच्या पुस्तकावर बोलणार कोण आहे असं त्यांनी विचारलं. मी सांगितलं जयदेव डोळे. जयदेव टीका करणार म्हणे. म्हटलं ती सकुशल टीका असेल आणि झालेल्या टीकेला ट्रोल न करणं ही आमची संस्कृती आहे. त्या विचाराचे आम्ही आहोत. आता जयदेव बोलणारे म्हटल्याच्या नंतर मी माझ्या पुस्तकावर बोलण्याचं काही कारण नाहीये. अशात म्हणजे अकॅडमिक पत्रकारितेमध्ये असणारे म्हणजे शैक्षणिक पत्रकारितेत असणारे एकाग्र असताना मी कॉर्पोरेट पत्रकारिता केली असं त्यांचं म्हणणं होतं. खरंय, मला त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटत नाही. 4.5 दशकांच्या पत्रकारितेपैकी गेली 5 वर्ष 6 वर्ष मी मेन स्ट्रीम मध्ये नाही, पण उरलेली सगळी वर्ष मी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात. लोकसत्ता सारख्या, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहासारख्या वृत्तपत्रात काम केलं. आमचं वृत्तपत्र भांडवलदारांचं निश्चित अजूनही आहे, म्हणजे नाही म्हणण्याचं काही कारण नाही. पण आमची पत्रकारिता ही सडक्या मेंदूची नव्हती. ती प्रस्थापितांच्या विरुद्ध होती. मला संपादक म्हणूनही एक बलदंड लोक लाभले. त्या वृत्तपत्रात स्प्रिंजर म्हणजे एखाद्या तालुक्याचा वार्ताहर असतो तशा पद्धतीचा ते एका आवृत्तीचा संपादक असतो, इथपर्यंतचा माझा प्रवास आहे. लोकसत्ता त्या पत्रकारितेच्या निमित्ताने मी राज्य फिरलो, देश फिरलो, जगात अनेक देशांमध्ये गेलो. पण ही पत्रकारिता करत असताना आमची लेखणी कोणासाठी घोस्ट रायटिंग करणारी नव्हती, कोणाचे थेसिस लिहून देणारी तर मुळीच नव्हती. आमची लेखणी अतिशय सडेतोड होती. त्याची अनेक वर्णनं इथे आलेली आहेत. म्हणजे 4.5 दशकाच्या पत्रकारितेवर माझी नितांत श्रद्धा होती, निष्ठा होती. मला स्वप्नही बातम्यांची पडत, पुढे सिनियर पोझिशनला गेल्यावर लेखांची पडत, मांडणीची पडत. अमुक एक बातमी आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. ते मुकुंद कानेटकर माझ्यासोबत काही वर्ष काम केलेलं सहकारी असलेला आहे. औरंगाबादच्या ब्युरो ऑफिसला असताना कसे पंगे होत हे त्याला चांगले ठाऊक आहे. कोणत्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब आम्ही केला नाही. आणि हा भ्रष्ट मी केवळ आर्थिक म्हणत नाहीये, तो नैतिकही नाही आणि वैचारिकही नाही. एका विशिष्ट विचाराशी बांधिलकी सांगायची, संस्कृतीशी बांधिलकी सांगायची आणि आपल्या माध्यमात मिळणाऱ्या जाहिरातींसाठी तडजोड करायची, अशा पद्धतीची कोणती पत्रकारिता मी पूर्ण माझ्या काळामध्ये केली नाही. माझ्या वृत्तपत्रांनी मला करू दिली नाही. अग्रलेख तर सोडाच, बातमी लिहिताना सुद्धा मॅनेजमेंटने आजवर माझ्यावर कधी कोणतंही बंधन आणलं किंवा अमुक करू नको असं सांगितलं असं कधी घडलेलं नाही. निवडणुकीचे दिवस आहे, आपला काही राजकीय कार्यक्रम नाही, पण शरद पवारांपासून ते नारायण राणेंपर्यंत अनेकांशी आम्ही पंगे घेतले, पण मॅनेजमेंटने कधी आम्हाला कधी विचारलं. किंवा आमच्या संपादकांनी सुद्धा आम्हाला कधी त्याच्या संदर्भामध्ये विचारलं नाही. तुझी आजवळ बातमी आहे, तुझ्याजवळ त्याचे पुरावे आहेत, मग पुढे जा. अशा प्रकारची ही जी पत्रकारिता आम्ही केली, त्या पत्रकारितेचा मला अभिमान आहे. त्याला जर कोणी कॉर्पोरेट रिपोर्टिंग म्हणत असेल, जर्नलिझम म्हणत असेल, तर ते म्हणण्याचा त्यांचा पूर्ण अधिकारही मला मान्य आहे. कारण असा आंधळा अधिकार बाळगणारे लोक आपल्या समाजामध्ये सध्या भरपूर झालेले आहेत. एक शेवटचा मुद्दा सांगतो, फार बोलत नाही. मी ज्या काळात पत्रकारिता केली, ज्यांच्यासोबत पत्रकारिता केली, ती पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याच्यातलं अंतर खूप मोठं आहे. ही खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. आम्ही भल्या भल्यांना प्रश्न विचारत असतो, भल्या भल्यांना सळोकी पळोपळ सोडत असतो. आजची पत्रकारितेतले स्वरूप हे अतिशय वेगळं झाले. आजचे पत्रकार प्रश्न विचारत नाही, समोरच्या माणसाला अडचणीत आणतील
अशी भूमिका घेत नाही. बहुसंख्य संपादक तर असे झालेले आहेत, मी केवळ एका भाषेतलं म्हणत नाहीये, की त्यांना बायडेनच्या कपामध्ये साखर कमी पडली का चहाची पत्ती जास्त झाली हे ठाऊक असतं, परंतु या महाराष्ट्रातल्या भूमीमधल्या आपण ज्या गावात राहतो त्या गावातल्या जमिनीवर जगणाऱ्या माणसांचे प्रश्न माहीत नसतात. सर्वसामान्य माणसापासून पत्रकारिता अशी दुरावत चाललेली आहे. मार्केट फोर्सेस, पॉलिटिकल फोर्सेस, गव्हर्नमेंटल फोर्सेस अशा अनेक दबावांखाली आजची पत्रकारिता काम करते. पत्रकारितेचं हे स्वरूप जे आहे हे अबोलांचा आवाज असणार नाही अशी खंत मला वाटते. आणि एका अर्थाने मी या मुख्य प्रवाहापासून लांब आहे, त्याबद्दल मला थोडंसं समाधानही वाटतं, कारण अशा परिस्थितीत मी टिकू शकलो नसतो. हे जे मी प्रतिपादन जे सगळं केलेलं आहे यातलं बरंचसं या पुस्तकात आहे. अजून सांगायसारखा भरपूर आहे, लिहिता येईल. जगलो असलो तर पुढे देईल. पुढच्या पुस्तकाचं जर काही प्रकाशन झालं तर आपण अवश्य या. पुढच्या पुस्तकाच्या प्रकाशनाची तयारी आपण आतापासून सुरूच करूया. लवकरच दुसरं पुस्तक येईल सरांचं. यानंतर लेखणीच्या आग्रहावर या पुस्तकाबद्दल जयदेव डोळे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. माझ्या लेखणीत माझी शाई असं प्रवीणच्या पुस्तकाचं नाव झालं असतं. आणि गंमत अशी आहे की बाहेरच्या जगामध्ये लेखणीच्या फुल्या फुल्यांवर आणि इथे लेखणीच्या आग्रहावर. तर लेखणीच्या फुल्या फुल्यांवर लाथा मारायची सवय गेल्या 10 वर्षात इतकी झाली की त्या वातावरणामध्ये लेखणीच्या आग्रहावर असं एक टोकदार शैलीदार असं शीर्षक असलेलं एक पुस्तक यावं ही पत्रकारितेच्या क्षेत्रातली अतिशय चांगली घटना आहे. या पुस्तकाच्या मागे प्रवीण म्हणतो की हे आत्मचरित्र नाही, ते पत्रकारितेच्या काळातलं इतिहास लेखनही नाही, समकालाचा तो वेधही नाही, सरसकट एक स्टेटमेंटही नाही, कुणाची स्तुती किंवा कुणाला कमी लेखायचाही प्रयत्न नाही, किंवा पत्रकारितेतल्या योगदानाचा तो दावाही नाही. पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरूपाच्या विरोधात फोडलेला तो निषेधात्मक कर्कश काबूही नाही. फक्त ते पत्रकारितेत खूप वर्ष घालवल्यानंतर जो अनुभव आला त्या अनुभवाचे एक प्रांजळ कथन आहे. प्रवीणने 4-5 ठिकाणी कामं केली. मी 4-5 दैनिकात, साप्ताहिकात कामं केली. शेवटी प्राध्यापक झालो. संडे क्लब मध्येच असताना 15 दिवसांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी आमच्याबरोबर मराठवाडा दैनिकात असलेल्या एका पत्रकार मित्राचा फोन आला. कशी काय आठवण झाली, काय झालं वगैरे बोलणं झालं. तर तो आता 28 तारखेला 75 वर्षांचा झाला. त्याचं नाव अनिकेत कुलकर्णी. हस्ताक्षर अत्यंत सुंदर. त्यानं काय कळवावं, आता कृतार्थ जीवन आहे, एक मुलगी अमेरिकेत शिकते, एक मुलगा असा आहे तसा आहे. 40 वर्षांच्या आयुष्यात त्यानं 30 दैनिकात काम केलं. म्हणजे प्रवीण काय, मी काय, अजिबातच त्याच्या लेखी किंवा त्याच्या पासंगाला पुरत नाही. त्याला म्हटलं की अत्यंत दळभद्री दरिंदर अशा धंद्यामध्ये तू 30 दैनिकात काम करू शकलास, त्याच्याबद्दल तू महाराष्ट्र पत्रभूषण या पदवीला तू पात्र आहेस. आणि तब्येत पूर्ण चांगली सांभाळली आहे. त्याला डायबिटीस नाही, त्याला बीपी नाही, सगळं चांगलं आहे. म्हणजे वर्षाला 1 किंवा 1.5 वर्ष अशी त्यांनी मराठी दैनिकं सोडली. आता ती दैनिकं त्या एवढ्या पुरतीच कामाच्या होती की काय असं चित्र आलंय. पण एकूण पत्रकारांना आपल्याविषयी काही लिहावं असं अजिबातच वाटत नाही. मी तर बरंच लिहून सांगितलंय की पत्रकारांनी निदान कादंबऱ्या तरी लिहाव्या. अनेक अमेरिकन, युरोपीय लेखक आपल्याला जे अनुभव थेटपणे सांगता येत नाहीत ते कादंबऱ्यांच्या रूपातून, कथांच्या रूपातून सांगतात. आणि आपल्याकडे तेंडुलकर, शिरवाडकर या लोकांनी तशा गोष्टी लिहिल्या होत्या. साधू सर, अरुण साधूंनी तर जवळपास तेच. तर अशी एक परंपरा आहे. ती फिक्शनलाइज न करता प्रवीणनं अतिशय प्रांजळपणे
पारदर्शकपणे सांगितलेली आहे. आता हे नाही ते नाही असं सांगता सांगता मला असा एक शब्द सुचला की म्हणजे वृत्त सांगणाऱ्या माणसाचं आत्मवृत्त आहे. म्हणजे त्यानं इतक्या ठिकाणी कामं केली, त्याला इतकी माणसं भेटली, इतकी मोठी माणसं भेटली, त्याला हे अनुभव आले, हे सगळं तो सांगत गेलाय. त्याच्यामुळे खरा तर पत्रकार आत्मवृत्त लिहितच नसतो, तो परात्मवृत्तच लिहित असतो कायम. तो इतरांची सगळी कहाणी सांगत असतो, स्वतःची कहाणी कोणी खरं तर सांगतच नाही. मराठी सुद्धा संपादकांची आत्मचरित्र फार दुर्मिळ आहे, पत्रकारांची थोडीफार आठवणी वजा काहीतरी पुस्तक आहे. पण बदल कसा झाला? आम्ही तर अगदी मराठवाडा दैनिकात हातानं जुळवायच्या टंकापासून कॉम्प्युटर येईपर्यंतचा सगळा काळ बघितलेला आहे. त्याच्यामुळे पत्रकारांना आपलं अनुभव विश्व मांडलंच पाहिजे. आता ह्या पुस्तकात कोणती बातमी कशी मिळवली, सोर्सेस काय होते, त्यानं काय काय त्रास झाला याचे ओझरचे उल्लेख आहेत. हा काही त्याच्यामध्ये तपशील नाही. प्रवीणने एक चांगलं केलं की त्याला जेवढी माणसं भेटली त्या माणसांच्या बद्दल त्यानं अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे. शेवटी त्यानं काही माणसांबद्दल काही व्यक्तींबद्दल इतकं स्पष्ट लिहिलंय की ते रागवले तर कदाचित कोर्टात जाऊ शकते. पण त्यानं अतिशय स्पष्टपणे प्रांजळपणे अग्राचाच उल्लेख केलेला असल्यामुळे आणि आजकालची अग्र सगळी पोथट झालेली आहे. तर अशा काळामध्ये हे पुस्तक आलेलं आहे. कधी कधी वाचताना ते इतक्या ओघवत्या शैलीमध्ये लिहिलं गेलेलं आहे, इंग्रजी शब्द कमीत कमी आहेत, रिपोर्टर हा रुळलेला शब्द त्याच्यामध्ये बसलेला आहे. पुणे विद्यापीठात असताना आमच्या वर्गात एम जे अकबर आणि विनोद दुआ असे दोघे एकाच वेळी विद्यार्थ्यांसमोर बोलायला आले. तेव्हा एम जे अकबर असं म्हणाला की रिपोर्टर्स नेव्हर मेक गुड एडिटर्स. कारण बातमीदार हे फक्त बाहेरच्या विश्वात जाऊन काहीतरी जमवलेली माहिती गोळा करून डेस्कवर टाकून देणार आणि निघून जाणार. त्याच्यामुळे त्यांना ऑर्गनायझेशन, दुसऱ्या दिवशीचं जग विश्व कसं असेल ते समजूत करणं, एखादे दोन रिपोर्टर भांडत असतील तर त्यांच्या समझोता करणं, युती करणं, एकंदर पानाचा आकार, पानाची मांडणी ठरवणं, वर खाली ठरवणं, या सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. त्याच्यामुळे डेस्कवरची माणसं उत्तम संपादक होतात असं खुद्द एम जे अकबरांनी आम्हाला सांगितलं. हा अनुभव या पुस्तकातून प्रवीणनं पुसला. कारण प्रवीण मूळचा बातमीदार, पण लोकसत्तेचा संपादक झाल्यानंतर त्यानं कामं कशी करून घेतली, अगदी ऑफिस शोधण्यापासून ऑफिस सजावटीपासून पर्यंत, माणसांच्या निवडीपर्यंत, ज्या माणसांबरोबर जमणार नाही त्यांच्याबरोबर तडजोड करून काम करून घेण्याबद्दल असं सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला पत्रकारितेचे धडे मिळतील, व्यवस्थापनाचे धडे मिळतील, वितरण व्यवस्था कशी राबवली. कारण लोकसत्तेची आवृत्ती विदर्भातली तशी अगदी पडझडीलाच आली होती, पण प्रवीणच्या हातामध्ये ती गेल्याबरोबर तिचा उत्कर्ष झाला. अगदी हजारो म्हणजे 80,000 ती पोहोचली. लेखकांची निवड कशी केली, आशय कसे निवडले, विषय कसे निवडले, या सगळ्या गोष्टी त्याने लिहिल्या आहेत. त्याच्यामुळे हे जरी आठवणींचं पुस्तक असलं, अनुभवांचं पुस्तक असलं, तरी ते अभ्यासक्रमाला सुद्धा आवश्यक असलेलं पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पत्रकारिता कशी बदलत गेली. आता लेखणीच्या आग्रहावर हे नाव जुनं झालं, कारण लेखणेच नाहीयेत. आता सगळे कॉम्प्युटर चालवत बसतात. कित्येकांच्या खिशालाही पेन नसतं, कारण पेन आणूच नका असाच आता पत्रकारितेतल्या व्यवस्थापनाचा नियम असतो. त्याच्यामुळे म्हटलं तर तसं जुनच आहे, पण जुन्याचाही विमान असतो. कारण ते मूल्यनिष्ठ, तत्वनिष्ठ असं जगणं प्रवीण जगलाय. त्या एका मूल्यनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि थोड्याशा ध्येयवादी अशा पत्रकारितेचं एक छानपैकी अनुभव कथन आहे. ते सर्वांनी वाचलं पाहिजे, कारण बऱ्याचदा अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायातल्या अनुभवांची मांडणी करत असतात,
पण पत्रकारिता हा असा व्यवसाय आहे की त्याच्याबद्दल सगळ्यांचंच कुतूहल असतं, सगळ्यांनाच उत्सुकता असते. कारण ह्या पुस्तकामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, काही आतल्या घडामोडी यांच्या प्रथमच सांगितल्या. प्रवीणच्या घराचाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसारख्या एका माणसानं कसा सोडवला आणि तो जो बिल्डर डेव्हलपर होता तो आधी प्रवीणचा अपमान करणारा होता, पण मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर तोच कसा तरतरत लटपटत कापत त्याच्या घरासमोर येऊन त्याला 10 वेळा फोन करून बोलू लागला. अशी काही अनुभवांची कहाणी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे फार इंटरेस्टिंग असं हे पुस्तक झालेलं आहे. ते तरुण पिढीला जास्त उपयोगी ठरेल, कारण जो घडून गेलेला काळ आहे, तो घडून गेलेला काळ प्रवीणनं अतिशय उत्तमरित्या उभा केलेला आहे. त्याला आणि त्याच्या लेखणीला असंच काहीतरी छान छान लिहायची स्फूर्ती येवो अशी त्याला शुभेच्छा देतो. मी थांबतो. नमस्कार. तेच म्हणणार होते, मी अशी वाट बघत होते आता येईल. पण आपल्या सर्वांची उत्सुकता वाढवण्याचं काम निश्चितच जयदेव सरांनी केलेलं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की दोन्ही पुस्तकं विक्रीसाठी आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत आणि तुम्ही जाताना नक्कीच पुस्तकं दोन्ही घेऊन जा आणि दोन्ही अगदी वाचनीय पुस्तकं आहेत. यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंद देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत. नमस्कार. म्हणजे प्रवीण सारख्या एका ज्येष्ठ पत्रकाराचं पुस्तक प्रकाशन त्याच्यासाठी त्याच्याविषयी 2 शब्द बोलणं आणि हे सभागृहात बसलेले सगळे सारस्वत लेखक, कवी, समीक्षक, चिकित्सक, विश्लेषक यांच्यासमोर काही बोलायचं ना म्हणजे फारसा दबाव आलेला होता. वैद्यकीय क्षेत्रातल्या अशा कार्यक्रमांना अडचण येत नाही. त्याचा विषय, त्याची मांडणी, त्याची सत्यता, त्याला एव्हिडन्स बेस काय आहे आणि त्याची वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्तता काय वगैरे याच्यावर काय 40-50 मिनिटांचं भाषण ठोकता येतं. असो, आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले डॉक्टर प्रदीप मुळे, डॉक्टर जयदेव डोळे, शाहू पाटोळे, प्रवीण प्रतापूरकर आणि सभागृहातील आदरणीय नाना, आदरणीय रसाळ सळ, वाहन महाजन, दासोवैद्य, अंजली देशपांडे आणि आणि मित्र, सर्वप्रथम मी मंगला चूर्ण प्रतापूरकर यांच्या स्मृतीला अभिनंदन करतो, अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. प्रवीणची आणि माझी मैत्री एक 45 वर्षाचा इतिहास आहे, 45+ असं. हो, म्हणजे प्रवीण हा कन्नड, अंधानेर या ग्रामीण परिसरातून आलेला हुशार मुलगा, विद्यार्थी, स्वच्छ, सुंदर, शुद्ध मराठी लेखन, कविता, कथा, चित्रकार अशा अनेक
कलेचा आसक्त. तुम्ही पाहिला असेल त्याची स्वाक्षरी आहे ना, त्याच्यावर एक चिमणी आहे पहा, एक वेगळंच काहीतरी. आणि त्यामुळे मला त्याच्याविषयी बरंच आकर्षणही होतं आणि कौतूहल. त्यामुळे ती मैत्री वाढली. पण नंतरच्या काळामध्ये मी पदव्युत्तर अभ्यासक्रम जॉईन केला. वैद्यकीय क्षेत्रातला पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे एक दिव्य असतं. त्यानंतर व्यवसाय तो वाढवणं, अनेक प्रोजेक्ट्स येणं, ह्याच्यात माझ्यात आणि प्रवीणमध्ये थोडासा जो नेहमीचा संपर्क होता तो कमी झाला होता. त्यानंतर 95 ते 2000 या काळात तो अहमदला आला. मैत्री वाढली आणि ती सुदैवाने आमच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये आलेली आहे. मधल्या काळामध्ये प्रवीणनी पत्रकारिता घेतली आणि त्यात तो वाढला, संपादकापर्यंत गेला. अशा ह्या हुशार आणि अनेक पैलू असलेल्या माणसाला मंगल वर्धापूरकरनी एक वेगळाच कंबरा दिला. त्याच्यामुळे आज आपल्या समोर एक उत्कृष्ट पत्रकार, संपादक, स्पष्टपणे बोलणारा आणि एक असं वेगळं आणि उत्तुंग कॅरेक्टर समोर उभा आहे. त्याबद्दल मी असं वाटतं की मंगलचं एवढं ऋण मित्रांवर नक्कीच आहे. आता काय की पुस्तकावर जयदेव सर बोललेले लेखणीच्या अग्रावर म्हणजे टोकावरपणे वेगळी भूमिका घेऊन टोकदारपणे टोचणारे शब्द टोचून लोकांना त्रास देऊन तोड करून घेणं हे बहुतेक प्रवीणचा आवडता छंद आहे. पण एक आहे की म्हटल्या काही गोष्टीवर प्रवीणला म्हणालो की आता मार खायची तयारी ठेवा. पण त्यात असलेली स्पष्टता, एव्हिडन्स बेस आणि निर्भीडपणा, त्यामुळे लोक काही दिवस तोड करतात आणि विसरून जातात. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले अनुभव जे आहेत एक त्याविषयी सर बोललेच. मी निश्चित सांगतो, प्रवीणनी आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे मानदेवाई असते. राजकीय क्षेत्रातले लोक, सेलिब्रिटीज, म्हणजे राजकीय क्षेत्रातले लोक म्हणजे मी काही लोकांना पाहिलेले, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, गडकरी, छगन भुजबळ, गांधी, राज ठाकरे हे त्या कार्यक्रमात असतात. सेलिब्रिटीमध्ये नाना पाटेकर असतील, रानडे असतील, साहित्यामधले गुजरात सर असतील, गणेश असतील, नाना आपण सर आहेत. ही मंडळी नेहमी ह्या कार्यक्रमाला असते. एवढंच नव्हे तर काही सरकारमधले उच्च पदस्थ अधिकारी म्हणजे आनंद कुलकर्णी असतील किंवा व्ही राधा असतील, जयंत कावडे असतील, ही सगळी मंडळी येते. आता त्या मंडळीत माझं आणि मोड्यांचं नाव आलंय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे. त्यामुळे आपण त्यासाठी आचारसंहिता, इलेक्शन्स याचे आभार मानले पाहिजे. पहिल्या प्रथा उद्योगी अध्यक्ष प्रवीण निवडलेला. प्रवीण, मला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमच्या या सगळ्या प्रवाहातून नवीन नवीन साहित्याची निर्मिती व्हावी आणि त्याचा आम्हाला आनंद घेता यावा ही इच्छा.
गर्दी केली. सुहास शिवळकर एक वेगळंच रसायन होतं. त्याच्या मैफिलीमध्ये सदाशिव अमरापूरकर असतील, नाडकर्णी असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, वराडकर देशपांडे असतील, या मंडळीबरोबर शाहू पाटोळे, राम दुतोंडे यांच्यासारख्या लोकांबरोबर सुद्धा बसता आलं आणि त्यांचे काही विचार ऐकता आले, इंटरॅक्ट करता आले. आणि आता सुरुवात झाली पुढे काय करताय. त्यामुळे भेट झाली तेव्हा मी शाहू पाटोळ्यांना म्हटलं तुम्ही उस्मानाबादचे ना. एक उस्मानाबादचा माझा लहानपणचा आणि शिकताना एक नॉस्टॅल्जिया होता. म्हणजे ते दुर्बिणीचे गुलाबजामुन त्यांना बोलताना म्हणालो कसं का म्हणाले. आणि नंतर 3-4 दिवसांनी फोन आला, डॉक्टर कुठे आहेत, ते साहेब वगैरे कोणाला म्हणतोय का, डॉक्टर कुठे आहात, हॉस्पिटलमध्ये काहीतरी कामात होतो, भेटायला येतो, या आले. अनेक डबा हातात, ते दुर्बिणीचे गुलाबजामुन. 35 वर्षानंतर तो आनंद मिळाला. पण त्यानंतर शाहू पाटोळेच्या स्वभावानुसार त्यांनी रद्दीपच लावला. 8 दिवस झाले उस्मानाबादची ट्रिप झाली की दुर्बिणची गुलाबजामुन. नंतर मला एकदा सुहासने सांगितलं की त्यांची ईशान्य भारतातल्या नॉर्थ ईस्टला कोहिमामध्ये पोस्टिंग झाली. माझे काही मित्र आहेत जिथे IAS ऑफिसर आहेत, इन्कम टॅक्स कमिशनर आहेत, सेंट्रल एक्साइजचे कमिशनर आहेत, मोठ्या बँकेचे रिजनल अधिकारी आहेत. साधारणपणे ईशान्य भारतात गेले ना हे त्याला ते शिक्षा संस्था आणि तिथे जाऊन त्यांचे प्रीडिसेसर असतील, त्यांचे मित्र असतील, लीग्स असतील, त्यांच्याकडनं थोडीशी इन्फॉर्मेशन गॅदर करतात. त्यांना तिथे लोकांशी काही खेळत नसतं आणि मग त्यांची एक स्ट्रॅटेजी प्लॅन करतात. ती त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, इकॉनॉमिक अशी स्ट्रॅटेजी असते. आणि त्यामुळे काय झालंय की केंद्र सरकार हे त्या लोकांच्या जवळ नाही जाऊ शकलं. पण शाहू पाटोळेंनी त्या संधीचं खरं सुवर्ण संधी केली. तिथले धर्म, त्यांच्या धार्मिक रूढी, सामाजिक परंपरा याच्याशिवाय त्यांचे हेवे दावे, तिथली भौतिक परिस्थिती, राजकीय प्रवाह आणि त्याबरोबर तिथलं खाद्य संस्कृती याचा सखोल अभ्यास केला. आणि मला असं वाटतं की त्यांच्या त्या अनुभवातच कुणालिंग सारखं कोकणालिंग सारखं मला माहिती आहे एक पुस्तक निर्माण झालं आणि बरोबरच एक वेगळा विषय, वेगळा आशय आणि वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. शाहू पाटोळेंचं दुसरं पुस्तक म्हणजे त्याच्यावर अन्न हे अपूर्ण ब्रह्म. मला वाटतं शाहूंनी काय केलंय, एक राजे रजवाडे, श्रीमंत, 5 स्टार हॉटेल, आपण परदेशातनं घेतलेलं नवीन रेसिपीज, चायनीज असतील, इटालियन असतील, मॅक्सिकन असतील, याचा अभ्यास करून त्याच्यावर लिहिलेलं नाही. आपण ज्या गावकुशीत वाढलो, ते जे वंचित समाज आहे त्यांची सामाजिक स्थिती आणि खाद्य संस्कृती याचा एक सुंदर ब्लेंड केला आणि त्यातनं पुस्तक तयार झालं असं मला वाटतं. त्या दोन्हीबद्दल मी त्यांचं डेफिनेटली अभिनंदन केलं. आता त्यांच्या कल्पनेतनं जी पुस्तकं आली, आमच्या थाळीत आमचं अन्न, हे असंच काहीतरी असणार आहे. तर त्यांनी सिलेक्टिव्ह पुस्तक दिलं नाही आधी, त्यामुळे त्याच्यावर काही बोलता येणार. पुस्तिका मिळाली असती तर अजून बोलता आलं असतं. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो, संपादकांचे अभिनंदन करतो आणि प्रकाशकांचे अभिनंदन करतो. आयोजकांना जाता जाता एक विनंती करतो की काय साहित्याची गंगा आहे ती वाहत राहणार, नवीन नवीन पुस्तकं येणार, साहित्य येणार आणि त्याचे असे प्रकाशन सोहळे, चर्चासत्र होत राहणार. आम्हाला त्यात बोलवा, मुख्य पाहुणे म्हणून नको, एक श्रोते म्हणून बोलवा. 4 शब्द आमच्याही कानावर पडतील
आणि तुझं एक सागर आहे, आनंदाचा डोहा आहे, त्या आनंदाच्या डोहा आम्ही ते 2-4 डुबक्या मारून घेऊ. डोहानं परत खूप खूप शुभेच्छा. आयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर्व समोर बसलेले गुरुवारींना नमस्कार करून ते अध्यक्ष म्हणून बसायची त्यांच्याकडनं परवानगी घेऊन मी पुढचं बोलतो. आपला संडे क्लबच्या वाचक वर्ग आपण सर्वजण एकाच लेवलला. आज या खुर्चीवर मी बसलोय म्हणून वर एवढंच. मी इथे का बसलोय पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर देतात. एक 10-15 दिवसापूर्वी प्रवीणचा फोन आला होता की माझ्या पुस्तकाचं संडे क्लब तर्फे आपण विमोचन करणार आहोत. म्हटलं बरं आहे, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी फोन आला, तू अध्यक्ष म्हणून बसणार आहे, जय हिंद जय महाराष्ट्र. मला पर्याय नव्हता. मग मी विचार, आता प्रवीण म्हटल्यानंतर थोडाफार विचार करावा लागतो. तर म्हटलं आपण कदाचित वाचन, कारण असं प्रकाशनाचे काही कार्यक्रम असे होल हार्टेडली अटेंड केलं असंही वाटत नाही मी कधी. त्यामध्ये कसे असतात, त्याचं स्वरूप कसं असतं, खरं कसं काय बोलायचं असतं हे पण मला खरं माहित नाहीये, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. पण तरी देखील हा मला बोलायला सांगतोय तेव्हा कदाचित माझ्यातला वाचक किंवा माझ्यातला शिक्षक आणि या दृष्टिकोनात या पुस्तकाकडे कदाचित बघावं असं त्याला वाटत असेल, म्हणून मी माझी स्वतःची समजूत काढून घेतो. त्या बाबतीत मी नक्की आहे. अगदी लहानपणापासून आई वडिलांना ते आजपर्यंतही जेवण झालं नसेल पण काही वाचलं नाही असं झालं नाही. परीक्षेच्या दिवशी सुद्धा मी इतर पुस्तकं वाचून परीक्षा दिली. हे वाचक म्हणून मग चांगला वाईट हा भेदभाव नाहीच आहे. खरं तो वेगळा विषय आहे. तर आणि एक वैद्यकीय शिक्षक म्हणून मी जेव्हा या पुस्तकाकडे परत एकदा बघितलं तेव्हा मला काही गोष्टी जाणवल्या, त्याच मी फक्त तुमच्याशी शेअर करणार. कारण या साहित्यिक म्हणून नाही, हे मी जास्त स्पष्ट करू इच्छितो. त्याचा पहिला मुद्दा जो मला मांडायचा होता त्या बाबतीत मी डोळे सरांनाच संपूर्ण त्याचं श्रेय देऊन टाकेल की त्यांना जे काय म्हणायचं होतं तेच मला 100% म्हणायचं होतं. माझं काम तुम्ही सोपं केलं. दुसरा मुद्दा असा झाला की आपण पुस्तक बघतो, हिरा केव्हा शोभून दिसतो तो चांगल्या कोंदणात ठेवला. पुस्तक चांगलं वाईट असं आपण केव्हा म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींचं त्याच्यात आपण रंगून जातो. ते पुस्तक चांगलं, कुठलाही विषय असो. हा असं आहे भाव विश्व निर्माण करणारं हे पुस्तक तर असतच असतं. पण मला हे पुस्तक वाचताना आणखीन एक जाणवलं आणि तेव्हा मला सॉरी माझा आवाज खराब आहे. प्रवीण नेहमी म्हणत असतो की आजकाल मराठी आणि मराठी ग्रामर म्हटलं म्हणजे तो चिडतोच बऱ्याच वेळा, नको ते शब्द बोलून जात. त्याच बाबतीत मला एकदा म्हणायचंय की आपल्याला परीक्षेत मराठीच्या वेगवेगळे प्रश्न आपण सोडवले, गाळलेले शब्द भरा, एका वाक्यात उत्तर द्या वगैरे वगैरे. त्याच्यात एक सगळ्यात अवघड प्रकार होता बघा, संदर्भासहित स्पष्टीकरण करा. आम्ही फक्त स्पष्टीकरण केलं, कधी संदर्भ देण्याचा विचार केला नाही. पण ही जी कला आहे संदर्भासहित स्पष्टीकरण देणं, छोटे छोटे प्रसंग असतील, साधे तो कोण होता, अपोजिशनची लीडर कोण होते, मग ती तो एकाबद्दल न सांगता तिथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल, पूर्ण त्यांचं चित्र तुम्हाला तिथे नावं येतील, ते कुठून आले, त्यांचं महत्व काय होतं, त्यांचं त्या गोष्टींबद्दलचं प्रयोजन काय होतं, ह्या गोष्टींचा जो संदर्भ
दिला जातोय छोट्या प्रत्येक गोष्टीत मी म्हणेन ही त्याची खासियत आहे. हे असं संदर्भासहित स्पष्टीकरण देत देत नेल्यामुळे फक्त सीएमचीच नावं नाही तर त्या काळात ते जी काही इतर व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलचं जे स्पष्टीकरण आपल्याकडे येत गेलं त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संदर्भासहित जर उद्या पत्रकारितेचा प्रवास कसा झाला असं कोणाला काही बोलायचं झालं तर त्याच्यातला हा संदर्भ ग्रंथ म्हणून त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुगल न करता सापडतील. तर हा एक त्याच्यातला मोठा भाग आठवला. त्याच्यानंतरच असं एक मला जे जाणवलं की आपण नेहमी म्हणतो की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. अप्रिय सत्य बोलू नये. खूप बोललंय त्याच्यात. पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी नावानिशी आल्या. आता ह्यावर मी विचार केला की अप्रिय सत्य बोलू नाही. मी माझा वैद्यकीय दृष्टिकोनातनं जर विचार केला की एखाद्याला डायबेटीस आहे कॅन्सर आहे तर मी त्याला सांगायचं नाही सत्य जरी ते अप्रिय असेल तर सगळं भाग आहे. सत्य हे बाहेर आलंच पाहिजे. न सांगणं ही चूकच आहे. हा मग कुठे मग तिथे प्रश्न कुठे येतो तेव्हा मला एकदा रसाळ सरांची आठवण झाली. फार 20-25 वर्षापूर्वी एकदा सरांबरोबर असंच त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना शुद्ध भाषा अशुद्ध भाषा मराठी कुठली पुण्याची मराठी खरी का मराठवाड्यातली खरी असं आमचं एक चाललं होतं. तेव्हा सरांनी एकच सांगितलं भाषा म्हणजे काय मला जे सांगायचं ते तुला समजलं की भाषा. इतक्या सोप्या भाषेत जे सांगितलं तेवढंच मला माहिती. म्हणजेच जे सत्य समोरच्याला सांगताना समजेल त्या भाषेत कोणालाही न दुखवता आणि ती पातळी इथे ठेवलेली आहे. डोळे सर म्हणाले की कदाचित तिच्यावर त्या पातळी काही ठिकाणी घसरल्याचं जाणवत असेल पण मला असं नाही वाटत की या गोष्टी पडद्यामागच्या काही स्वरूपात आल्याच पाहिजेत. त्या व्यक्त करण्याचं डेअरिंग त्याच्यात त्यांनी स्वतःच्या सुद्धा चुका स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. हे जे आहे हे मला त्याच्यात जास्त भावतं. आणि तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आता तुम्ही एक पत्रकार किंवा असा एक माणूस बघा. मी ह्याचं वर्णन केलं प्रवीणचं तुम्हाला सर्वांनाच तो आपल्याला इथे माहिती आहे पण समजा आपल्याला प्रवीण बळदापूरकर व्यक्ती माहित नाही. एकदम एकही सुरकुती पडणार नाही असे ड्रेस कडक इस्त्रीचे नेहमी चकचकीत पॉलिश केलेले बूट शर्टीन व्यवस्थित केलेली जाड धिंगाचा चष्मा गळ्यात शबनम वगैरे नाही. सगळ्यांना अरे तुरे म्हणून म्हणणार अरे नितीन इकडे ये रे अशी जर व्यक्ती उभी राहिली तर काय वाटतं आपल्याला शिष्ट आहे. जास्त स्पष्ट बोलायचं ना आणखी काही बोलता येईल पण तो शब्द मी इथे वापरत नाही. स्पष्ट वक्तेपणा असा शब्द त्यानेच वापरला त्याच्या इतर पुस्तकांमध्ये. हा सांगण्याचा हेतू असा की अशा व्यक्तीचं आपण जेव्हा काही वाचतो तेव्हा आपणही या गोष्टी गृहीत धरल्या पाहिजेत आणि त्याचं प्रतिबिंब त्या प्रत्येक पुस्तकामध्ये आणि त्या प्रत्येक ज्या त्याला जी काही गोष्ट सांगायची आहे त्याच्यात ती दिसून येते. आणि हे दिसून यायला कारणीभूत म्हणजे जसं आपण म्हणतो की केक तयार करायला कारणीभूत म्हणजे आमची माय माऊली. तो तिला बेगम म्हणतो आम्ही माऊली म्हणायचो कारण आमच्यापेक्षा ती वयाने मोठी होती. मंगलनी घडवलंय. त्याचा जो स्पष्ट वक्तेपणाचा जे काटे होते ते कसे पोथट करावे आणि परत त्याला बदल म्हणून सांगितलेलं नाहीये. तो तसाच वागतोय पण काटे न टोचता कसं होईल हे त्यांनी केलंय. हा जो आहे तो हुशार आहेच. या केकवर त्यांनी जे काही आयसिंग चढवलेलं आहे ते त्याचं आहे.
त्याचं श्रेय त्याला द्यावंच लागेल, ते मंगलाने देता येणार. पण हे बाहेर नीट व्यवस्थित येण्याचं काम तिने अतिशय प्रामाणिकपणे केलं. असं म्हणता येणार नाही की तिने का लिहिलं नाही याला मला आजपर्यंत उत्तर नाहीये, तिने लिहिणं का बंद केलं होतं नंतर. पण हे महत्वाचं कार्य कदाचित आपल्याला त्या पुस्तकामध्ये नक्कीच दिसून येईल. मला एवढंच या पुस्तकाबद्दल म्हणायचंय की हे रेफरन्स बुक राहील की पत्रकाराचा आणि आजचा प्रवास हा कसा झाला आहे आणि त्याच्यात चुका कुठे आहेत. कदाचित ही जर एकांगी बाजू वाटत असेल तर दुसरा कोणी पत्रकार दुसरी बाजू मांडू शकेल. ते पुस्तक कदाचित याच्यापेक्षा चांगलं होऊ शकेल, पण ते उद्युक्त करण्याचं काम या पुस्तकाने नक्कीच केलेलं. आता दुसऱ्या पुस्तकाबद्दल बोलायचं तर मला पुस्तक वाचायला मिळालं नव्हतं. कसं झालंय की एकदा हुतुतूवर निबंध येणार म्हणून तयार करून गेलो होतो, पण निबंध आला माझा विमान प्रवास. तर तेव्हा कसं झालं ते की विमान प्रवासाला आम्ही गेलो, विमान 2 तास लेट होतं, म्हणून आम्ही तिथे रेगा ओढल्या आणि हुतुतू खेळायला सुरुवात केली आणि पुढचा निबंध हुतुतूवर लिहिला गेला. असा आमचा विमान प्रवास झाला. हा शेवट. तसंच आहे खाद्य संस्कृतीबद्दल पाठवणीबद्दल या पुस्तकांशिवाय इतर वेळेस बोलणं होतं किंवा त्यांच्या तयार केलेल्या रेसिपीज बघूनच आणि पद्धत बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर हे खाद्य पदार्थांबद्दल जे आपण म्हणतो, माझ्या दृष्टिकोनातनं जी गोष्ट खाण्यायोग्य आहे तो खाद्यपदार्थ, जी गोष्ट अवेलेबल आहे आणि जी जशी खाता येते तो खाद्यपदार्थ. मग बदल कुठे होतो तर बाकीच्या ह्याच्यात होतो. आता एक उदाहरण म्हणजे आम्ही नेहमीच देतो, आफ्रिकेमध्ये एक आदिवासी जमात माणूस मेल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ बायका जास्त खातात असं नाहीये. मेंदूचा प्रकार हा खाण्याचा प्रकार बायका जास्त करायच्या कारण तो खाण्यायोग्य नसायचा. पण आणि त्यामुळे त्या मेंदूमध्येच ते जंतू असल्यामुळे स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून यायचं. पद्धती त्या ह्याच्यात काय आहे अवेलेबल आहे, प्रथा काय आहे त्याच्याप्रमाणे ते बरंचसं काही असतं. हे झालं हिस्टॉरिक. आज बघा तुम्ही, डॉक्टर नेहमी सांगतात की फळं खा, असं म्हटलं की तो जातो आणि सफरचंद विकत घेतो. ऍपल अ डे कीप्स अवे. ते ऍपल 6 महिन्यापूर्वी कुठेतरी ऑस्ट्रेलियात किंवा न्यूझीलंड मध्ये किंवा काश्मीरमध्ये तोडलेलं असतं, बॅट्स लावून त्याला ठेवलेलं असतं. त्याच्यात काय असतं काय नाही हे माहिती. खाद्य संस्कृतीमध्ये तुम्ही फळं खा म्हणताना तुमच्याकडे जी सगळ्यात स्वस्त भाजी आणि फळं बाजारात असतील ती विकत घेऊन खा असं मी सांगत असतो. सगळ्यात स्वस्त ह्यासाठी की ती जास्त प्रमाणात घेतली जातील आणि जास्त खाल्ली जातील. हा साधा हिशोब आहे. याला असं स्वरूप द्यायचं आणि त्याच्यावर खाद्य संस्कृतीबद्दल बोलायचं. शाहू पाटील तर वाचलेलं पुस्तक तर अतिशय मला आवडलेलं. तेव्हापासून मी थोडासा वेगळा या संस्कृतीबद्दल त्याच्याबद्दल विचार पण करायला लागलो. असं हे पुस्तक होतं. या दोन्ही पुस्तकाच्या निमित्ताने मला माझं काही मत मांडायचा संधी मिळाली याबद्दल मी आभार मानणार नाहीये, पण मी बोलू शकलो असं मला वाटतंय. तर एवढेच मी 2 शब्द बोलतो आणि इथे थांबतो. किंचित बदल करतो. लक्षात ठेवा, अनेकांना संदर्भ माहित नसेल. आम्ही कॉलेजच्या दिवसाचे मित्र. आणखीन पुढे जाऊन सांगायचं, माझ्या विपन्नावस्थेतल्या दिवसाचे हे साक्षीदार आहेत. अनेकदा प्रदीप आणि रवी जोशीचा डबा आहे मेडिकलचा, तो मी खात असे कारण माझ्याकडे जेवायलाही पैसे नसतात. मध्यंतरीच्या काळात मुलींशी माझा संपर्क नव्हता.
तर तो पुन्हा निर्माण झाला आणि आम्ही आमच्या एकमेकांच्या भावजीवनाचे साक्षीदार. देशपांडे कुटुंबी असो, मुळे असो किंवा सेकंड जनरेशन आणि दोघं जण स्वभावाने अतिशय हलकट मला माहिती आहे, मित्र म्हणून. तेव्हा ते माझ्याविषयी सरळ बोलतील याची मला गॅरंटी नव्हती, म्हणून त्यांच्याविषयी बोललो नव्हतं. ते माझे मित्र खूप चांगले आहेत. तुम्ही याला पीवाय वगैरे म्हणता, धन्वंतरी म्हणता, मला त्याचा अभिमान आहे, पण आम्ही त्याला प्रदीप म्हणतो आणि मिलिंदला मिलिंद म्हणतो. त्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा लोक असाच राहूया. आज म्हणजे मुळे सरांना बोलताना मी पहिल्यांदाच ऐकलं आणि त्यांचे विद्यार्थी त्यांना एवढं प्रेम का करतात, विद्यार्थी प्रिय शिक्षक ते का असावेत याचा मला अंदाज आला. सरांना धन्यवाद. आणि कार्यक्रम आता आपला शेवटाकडे आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी अप्रूप देशपांडे यांना विनंती करते. सरांचा फोन आला प्रवीण सरांचा आणि ते म्हणाले आभार प्रदर्शन तुला करायचंय आणि जय हिंद जय महाराष्ट्र. मला आता ऑप्शन नाहीये. असो, आजच्या संपन्न पुस्तक प्रकाशनासाठी आपण सर्वजण इथे आला याच्यासाठी आपले सर्वांचे मनापासून आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन्ही मुख्य प्रमुख पाहुणे, लेखक, प्रकाशक यांचेही मी मनापासून आभार मानतो व या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचेही मी आभार मानतो आणि याचा कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. धन्यवाद. नाश्ता सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, तो करून जावा.